स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय महाराज की जय समर्थ महाराज की जय। सेव्यमान ओम देवराज सेव्यमान पावना श्रीपंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवाब्धितारकं वरं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाशमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम्
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही सर्वजण 5:30 सॉरी माळेगावातून निघालेलो आहे. माळेगाव नंतर अक्कलकोट आणि गाणगापूर असं आमचं दर्शनाची हे राहणार आहे. तर हे बघू शकता ही सर्व सेवागिरी मंडळ आहेत सर्व आपले माळेगावचे. तर काका बोला तुम्ही. आता आपण पुणे सोलापूर टोलला ह्याला आहे, आता हायवेला आहे आणि वरवड हे गाव आहे. वरवडला आम्ही आता उभा आहे आणि हे बघा चमत्कार म्हणतात ना, जिथं जिथं स्वामी खरंच चमत्कार देतात. ही आमची गाडी आहे इथं ट्रॅव्हल उभा आहे. बरोबर ड्रायव्हर आहे, ट्रॅव्हल्स बरोबर तिथं ब्रेक दाबला आणि आम्हाला पुढे स्वामींचं मंदिरांचं दर्शन झालं. सर्वांनी दर्शन घेतलं आम्ही स्वामींचं. खूप सुंदर अशी मूर्ती आणि महत्वाचं म्हणजे हॉटेलचं नावही श्री स्वामी समर्थ हॉटेल म्हणून आहे. आतलं एक खूप सुंदर प्रोडक्ट आहे, बघू शकता. सर्वजण आता आम्ही चाललेलो आहे आणि आता सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे बघायला. पुन्हा एकदा बोलूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काका तुम्ही 2 शब्द बोला. ठीक आहे बोला काका. खरं तर पाहता आम्ही माळेगावमधून अक्कलकोट ते गाणगापूर हा प्रवास आमचा दर्शनातला चालू असताना काही ठिकाणी मी थांबलो. त्या ठिकाणी स्वामींचंच दर्शन झालेलं आहे आम्हाला. ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी स्वामींचंच मंदिर आहे. याचा खूप आम्हाला आनंद आहे. आणि पुढं आम्ही अक्कलकोट या ठिकाणी जाऊन तिथून पुढे गाणगापूर या ठिकाणी जात आहोत. श्री स्वामी समर्थ. चला असू द्या, काय हरकत नाही. आपण नेहमी तुम्हाला श्री स्वामी समर्थ दर्शन तर होणारच आहे. तर पुन्हा एकदा बोलूया श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 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 या त्र्यंबकेश्वरला जाऊ. गुरुपीठ होईल, त्र्यंबकेश्वर होईल, जाऊ की. पण गाडी अशी चांगली पाहिजे, लोक काहीतरी नको. 4 सीट कमी. गाडी द्या एक साईड देतो, पाणी प्यायला देतो. त्यांना दिलं का 6,000 दिले. आता आल्यावर श्री स्वामी समर्थ. आवाज यायला झोप लागली का तुम्हाला? श्री स्वामी समर्थ. एका मिनिटात बाहेर आले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. चला श्री स्वामी समर्थ. लवकर आलं तर जेवण मिळते. स्वामी समर्थाचा प्रसाद मिळते. समर्थ. श्री स्वामी समर्थ. संध्याकाळी असेल तर मग श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मग संध्याकाळी जेवण प्रसाद. श्री स्वामी समर्थ. ते भाऊ श्री स्वामी समर्थ. हो का पुढची गाडी लागली. चला श्री स्वामी समर्थ. चल बा श्री स्वामी समर्थ. 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 चल बा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला चला पटकन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला वही सर लवकर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समर्थ आलाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
सर पटकन श्री स्वामी समर्थ लवकर 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 उशीर झाला आरती पोहोचायची चला ताई श्री स्वामी समर्थ बॅग येणार का नाही नाही काय बॅग घेऊन काय आपण बॅग चांगली नाही महत्वाचं चला कपडे आणले चांगली हिस्टरीची त्यात बी गावाची टाकून द्यायचं चला श्री स्वामी समर्थ तिथं मागं टाकी ड्रायव्हर पैसे टाकून श्री द्यायचं स्वामी समर्थ उशाला घे चला म्हणून लवकर घ्या नाही पिल्लू मन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला कोण राहिलं इकडे बघ इकडे बघ इकडे बघ श्री स्वामी चला 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 नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आता माळेगाव ते अक्कलकोट ते गाणगापूर असा एकत्र आमचा दर्शन प्रवास चालू आहे. आता अक्कलकोटला आम्ही जे बजरंग ग्रुप मंडळामध्ये जे सदस्य कमिटी मधले शशीभाऊ आहेत त्यांचे पाहुणे इथं आहेत. त्यांच्या लॉजवर आम्ही ट्रॅव्हल्स लावली आणि ट्रॅव्हल्स लावून आम्ही तिथनं आता 4 क्रुझर केलेले आहेत. तर फर्स्ट टाइम माझा क्रुझर मध्ये बसण्याचा अनुभव आहे. खूप चांगली क्रुझर आहे आणि महत्वाचं म्हणजे की हा जो आम्ही प्रवास आहे हा देवाचं भजन करत दत्ताचं नामस्मरण करत हा आम्ही घालवतोय. हे बघू शकता पाठीमागं सर्वजण बसलेले आहेत. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा कपाळी भस्म दिगंबरा कपाळी भस्म दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अकानी कुंडल दिगंबरा अकानी कुंडल दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाथी कमंडलु दिगंबरा हाथी कमंडलु दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाथी त्रिशूळ दिगंबरा हाथी त्रिशूळ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पायी खडावा दिगंबरा पायी खडावा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा पायी खडावा दिगंबरा पायी खडावा दिगंबरा पायी खडावा दिगंबरा पायी खडावा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा पाटिकामधेनु दिगंबरा पाटिकामध्ये दिगंबरा पाटिकामधेनु दिगंबरा पाटिकामध्ये दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. तर आपण आता गाणगापूर मध्ये पोहोचलेलो आहे भाऊ. भाऊ आता कुठे आपण आता आपण गाणगापूर पोहोचतोय. आता 12:15 आरती चालू होईल. एक 5 मिनिटात आपण मंदिरात पोहोचणार आहोत. मंदिरात गेल्यानंतर नंतर तिथं आरती चालू असते. सगळे फुल मंदिरात गर्दी असते सगळी भरपूर. भाविक लोक भरपूर गर्दी असते आतमध्ये. त्यामुळे तिथे महाराष्ट्रातून सगळे लोक तिथं दर्शनाला येतात रोज. आता इथं गाडी लावा. इथं किती अंतर असते मंदिराचं? एक 5 मिनिटाचा रस्ता आहे. चला जाऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अन्नदान माधुगरी भिक्षा ही गाणगापूर येथेच केली जाते. माधुगरी भिक्षा किंवा अन्नदान सेवा श्री क्षेत्र गाणगापूर येथे केली जाणारी एक महत्त्वपूर्ण सेवा आहे. माधुकरी या शब्दाला भिक्षून, ब्रह्मचारी, योगी, साधू आणि सत्व पुरुषांनी प्राचीन काळापासून हिंदू धर्मात आणि सनातन धर्मात पाळलेली पवित्र परंपरा भिक्षाटन असे संबोधले जाते. अवधूत नाथ, दत्त, योगिक आणि संन्यास संप्रदायामध्ये भिक्षेला सर्वाधिक महत्त्व आहे. श्री नरसिंह सरस्वती आपल्या भक्तांना, अनुयायांना जागोजागी प्रबोधन करून त्यांच्या मार्गदर्शनातून भटकत राहतात, भिक्षा घेतात आणि आशीर्वाद घेतात असा श्री गुरुचरित्रही त्यामध्ये उल्लेख आहे. त्यानंतर होम हवनही गाणगापुरामध्ये चालतं. त्यानंतर महानैवेद्यही गाणगापुरात होतो. असं बरंच काही श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी भरपूर लोक दत्ताचं दर्शन घेतात आणि माधुगरी मागून त्यानंतर पुढं दर्शन घ्यायला निघतात. गाणगापूर ग्रामीश्री दत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. गाणगापूरचे महात्म्य दिवसांदिवस वाढतच आहे. येथे आलेले सर्व भक्त त्यांच्या संकटातून तारले जातात. येथे दर्शन मात्राने भक्तांची दुःखे, कष्ट, संकटे नाहीसे होतात. त्यामुळे या क्षेत्राला एक आगळे वेगळे महत्त्व आहे. भीमा अमरजा या संगमामुळे या स्थानाला आणखीनच नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. भीमा अमरजा संगमावरून स्नान करून स्वयं दत्तगुरू दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्त रूपाने कोणत्याही रूपात उपस्थित असतात. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देव दर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे. येथील चराचरात देव आहेत अशी समज आहे. गाणगापुरात घडलेल्या बऱ्याच लीला आहेत. एका शेतकऱ्यावर कृपा करून त्याला अमापदानाची प्राप्ती करून दिली तर एका विनायकार्यास एक क्षणात श्री शैल्य मल्लिकार्जुनचे दर्शन झाले. औदुंबरांच्या शुष्कष्टास पालवी आणली तर अनेक चमत्कार गाणगापूरमध्ये घडले. दत्त मंदिर गाणगापूर मंदिराच्या आत पश्चिमेकडील बाजूस विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपती मूर्ती वालुकामय आहे. या मूर्तीसमोर एक लहान दार आहे. या दारातून आत गेल्यास एका गावाक्षातून त्रिमूर्तीचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ आहे. या मूर्तीच्या आसनावर निर्गुण पादुका आहेत. या तांबूस काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. गाणगापूर येथील औदुंबर वृक्षाचा महिमा पुढील तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये. गाणगापूरच्या परिसरात अष्टतीर्थ आहे. षटकुल तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाप तीर्थ, चक्रेश्वर तीर्थ व मन्मथ तीर्थ. भागीरथी तीर्थालाच काशीकुंडही असे म्हणतात. एका आख्यानुसार एका भक्ताने शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले व त्या भक्तांच्या इच्छेनुसार काशीची गंगा तिथे आणली असं म्हटलं जातं.
श्री क्षेत्र गाणगापूरचे दिव्यस्थळ भस्माचा डोंगर या दिव्यस्थळाचा एक विशेष महत्त्व आहे. येथील पवित्र विभूतीला भक्त घरी घेऊन जातात. येथील मुख्य गुरुप्रसाद आहे. श्री क्षेत्र गाणगापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. येथे विश्व कल्याणासाठी ऋषीमुनींनी यज्ञ केले होते. याच यज्ञातील विभूती साठून भस्माचा डोंगर झाला, म्हणून याला भस्माचा डोंगर म्हणतात. अजूनही तिथून भक्त ही विभूती घेऊन जातात, तरी पण हा डोंगर तसाच आहे. या भस्माने इच्छात बाधा दूर होते, संकट नष्ट होतं. आजार दूर करणारी, दृष्टबाधा दूर करणारी भस्म आहे. इथून भक्त विभूती घरी घेऊन जातात व कल्याणासाठी वापरतात. येथे दररोज हजारोच्या संख्येत भक्त आपल्या व्याधी दूर करण्यासाठी येतात. हे स्नान अत्यंत जाज्वल आहे, त्यामुळे ते पवित्र ठेवणं बंधनकारक आहे. पिच्चाच विमोचनाचे हे महातीर्थ आहे. भक्तांना इथे साक्षात दत्ताचे दर्शन घडते. श्री निर्गुण पादुका मंदिर हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी वाड्यासारखे मंदिर आहे. मंदिराच्या पूर्वी व पश्चिमी भागास 2 महाद्वार आहे. नागरखाना पश्चिमी द्वारकेला असून त्रिकाळ पूजेत वाजवला जातो. श्री निर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर व त्याच्या खालील बाजूस गणपती, महादेव आणि पार्वती यांची मूर्ती आहे. पश्चिमेस अश्वत्थ वृक्ष आहे. वृक्षाजवळ नागनाथ, मारुती आणि तुळशी वृंदावन आहे. मठाच्या दक्षिण भागी गुरुपादुकाच्या गाभाऱ्यासमोर सभामंडप आहे. पहाटे 3 वाजता काकड आरती होते. नंतर 5:30च्या सुमारास कर्पूर आरती होते. 6:30 वाजता तीर्थारती होते. येथे पादुकावर केवळ अष्टगंध केशरी गंध लावतात. 12:30च्या सुमारास श्री दत्त प्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो. श्रीची पालखी गाणगापूर सायंकाळी दिवे लागल्यावर 8:30 ते 9:30 पर्यंत श्री दत्त गुरूंची पालखी निघते. संध्याकाळची आरती झाल्यावर अलंकाराने सुभूषित दत्तमूर्तीला पालखीत बसवले जाते. मंदिराच्या भोवती 3 प्रदक्षिणा घालतात. भजन, करुणा त्रिपदी, पद, अष्ट शेजारती म्हणत सेवेकरी चालतात. नंतर तीर्थप्रसादाचा वाटप होतो. भरपूर श्री क्षेत्र गाणगापूरला उत्सव साजरे होतात. मार्गशीर्ष चतुर्दशीलाही दत्त जयंती मोठ्या उत्सवात साजरे करते. कसे पोचाल तुम्ही गाणगापूरला? पुण्याहून या गाणगापूरला स्थानकाचे अंतर 327 किलोमीटर आहे. तिथून मंदिर 121 किलोमीटर असून जाण्यासाठी बस असे बरेच तुम्हाला वाहन मिळतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा. श्री क्षेत्र गाणगापूर श्रींची कर्मभूमी आणि श्रींच्या अनेक अतर्क लीलांनी पुनीत झालेले तीर्थक्षेत्र म्हणजे गाणगापूर. गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील अफझलपूर तालुक्यातील श्री दत्त प्रभूंच्या स्पर्शाने पावन झालेले एक गाव आहे. गाणगापूर हे दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. गाणगापूरचे महत्त्व अनेक वर्षापासून कमी झालेलं नाही. या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आलेल्या भक्तांना गुप्त रूपाने आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात. श्री क्षेत्र गाणगापूरला दत्त भक्तांचे पंढरपूर असे म्हटले जाते. भगवान श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूरमध्ये 23 वर्षे वास्तव्य केले आहे. गाणगापूर या पवित्र ठिकाणी त्यांनी अनेक अविस्मरणीय अनंत लीला केल्या आहेत. गाणगापूरमधील निर्गुण पादुकांच्या इथे त्यांचे अखंड वास्तव्य असते. श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची लीलाभूमी आहे. अनेक भक्तांची दुःखे, संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले आहे. त्यामुळेच या क्षेत्राला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दत्ताचं भजन बोला, गप बसायचं नाही, बोला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा काकांच्या मागे मला काका श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्यांच्याकडे माहिती तुम्ही वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा कपाळी भस्म दिगंबरा कपाळी भस्म दिगंबरा कपाळी भस्म दिगंबरा कपाळी भस्म दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार माता तिला ये रे बा विठ्ठला नमस्कार माझा तिला ये रे बा विठ्ठला नमस्कार माता तिला ये रे बा विठ्ठला तू सारी माझी ओवी ग अनुसयेचा खेळ अति देवाची बाळ ये रे बा विठ्ठला देव केली बाळ ये रे बा विठ्ठला देव केली बाळ ये रे बा विठ्ठला तिने देव केली बाळ ये रे बा विठ्ठला नाही नाही तर आपण आता गाणगापूर मध्ये आहे पाहू शकता किती गर्दी आहे गाणगापूरमध्ये माळेगाव मधून निघालेले सेवागिरी आहेत सर्व आम्ही दर्शन घेऊन आता गाणगापूर मध्येच आहे आणि हे पाहू शकता हे मुखदर्शन आहे माझ्या जे पुढं आहे ना त्याच्या पुढे मुखदर्शन आहे आणि आम्ही चार पाच रांगेमध्ये उभं राहून आम्ही दर्शन घेतलेलं आहे भरपूर लोक वेगवेगळ््या बाहेरचे लोक आहेत नाशिक कुठं अमरावती म्हणा किंवा जळगाव भुसावळ खूप आणि हे जे गाणगापूर आहे ना हे कर्नाटकमध्ये येतं
हे कर्नाटकमध्ये येतं. इथल्या लोकांना आपली भाषा थोडी समजत नाहीये. पाहू शकता त्या ठिकाणी हे बघा सर्व सेवेकरी. तर चला आता समोर जे आता जे गाणगापूर मधले जे पुजारी आहेत आपण त्यांना विचारणार आहे की बाबा तुमची इथं पूजा वगैरे कशी चालते, इथलं काय रहस्य आहे, हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारणार आहे. तर चला जाऊया. थांबा की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.